संपूर्ण जानेवारी महिना चालू घडामोडी 2022. 1 जानेवारी 2022 रोजी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था DRDO ने आपला 64वा वर्धापन दिन साजरा केला. मुंबईतील बहुप्रतीक्षित वॉटर टॅक्सी सेवा जानेवारी 2022 मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे. बोईंग 747 चार्टर फ्लाईटमध्ये 30 पांढरे गेंडे नुकतेच दक्षिण आफ्रिकेतून रवांडा येथे नेण्यात आले. सुदानचे पंतप्रधान अब्दुल्ला हमडोक यांनी 2 जानेवारी 2022 रोजी राजधानी खार्तूममध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शने केल्यानंतर राजीनामा जाहीर केला. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 1 जानेवारी रोजी पढे भारत 100 दिवसीय वाचन मोहीम सुरू केली. मस्कच्या स्टारलिंक प्रोग्रामद्वारे प्रक्षेपित केलेल्या उपग्रहांशी टक्कर टाळण्यासाठी चीनच्या स्पेस स्टेशनला टाळाटाळ करणारी कारवाई करावी लागली. जनगणना आणि डेटा संकलनाचा पहिला टप्पा किमान सप्टेंबर 2022 पर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे. 31 डिसेंबर 2021 रोजी केंद्र सरकारने 5 राज्यांमधील विधानसभा निवडणुकीच्या मार्गावरून इलेक्टोरल बॉन्ड्सच्या 19व्या टप्प्याचे वितरण करण्यास मान्यता दिली. खगोलशास्त्रज्ञांच्या टीमने अलीकडेच हबल स्पेस टेलिस्कोप डेटा वापरून एक्सोप्लॅनेटवरील चुंबकीय क्षेत्राची स्वाक्षरी शोधली, असा दावा करत चीनी नागरिकांनी अलीकडेच एलोन मस्कच्या अंतराळ कार्यक्रमावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. 31 डिसेंबर 2021 रोजी चीनच्या शांघाय प्रांतात जगातील सर्वात लांब मेट्रो लाईन उघडण्यात आली. उत्तर प्रदेशातील झाशी रेल्वे स्थानकाचे नाव बदलून वीरांगना लक्ष्मीबाई रेल्वे स्टेशन असे करण्यात आले आहे. सिक्कीमचे राज्यपाल गंगा प्रसाद यांनी नरेंद्र मोदी मार्ग या नवीन रस्त्याची घोषणा केली आहे. सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमिक (CMIE) ने अलीकडेच डिसेंबर 2021 साठी भारताचा बेरोजगारी स्थिती अहवाल प्रसिद्ध केला. जागतिक बँकेच्या श्रीलंका डेव्हलपमेंट अपडेट (SLDU) नुसार श्रीलंका नोकरी आणि कमाईचे नुकसान आणि उच्च अन्न महागाईमुळे तीव्र आर्थिक संकटाचा सामना करत आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या पश्चिम घाटाच्या संवर्धनासाठी उपाययोजनांचा विस्तार केला आहे. त्यात आणखी 6 महिने उशीर होणार आहे. नवीन नियम अधिसूचित करण्याची अंतिम मुदत 30 जून 2022 पर्यंत वाढवण्यात आली आहे. ऊर्जा संक्रमण सल्लागार समिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने स्थापन केली होती. केरळ विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक सुबोधजी आणि संशोधन अभ्यासक विद्या लालन यांनी 5व्या पिढीचे 5G 5G मायक्रोवेव्ह शोषक विकसित केले आहेत. 2 जानेवारी 2022 रोजी भारताने अफगाणिस्तानला कोविड-19 लसींचे 5 लाख डोस दान केले आणि अफगाणिस्तानला मानवतावादी मदतीचा भाग म्हणून येत्या काही दिवसांत आणखी 5 लाख डोस पाठवले जातील. पाकिस्तानमधील नैसर्गिक वायूचा तुटवडा त्याच्या सर्वात महत्त्वाच्या निर्यात उद्योगावर परिणाम करत आहे आणि आधीच कमकुवत चलन आणि उच्च चलनवाढीशी झगडत असलेल्या त्याच्या अर्थव्यवस्थेवर अधिक ताण पडत आहे. कोची मेट्रो रेल लिमिटेडला केरळमधील कोची वॉटर मेट्रो प्रकल्पासाठी निर्मित पहिली बॅटरीवर चालणारी इलेक्ट्रिक बोट मिळाली. फ्रान्समधील शास्त्रज्ञांनी SARS-CoV-2 विषाणूचा एक नवीन आणि अधिक उत्परिवर्तित ताण ओळखला आहे, ज्यामुळे कोविड-19 रोग होतो. भारताने 2021 मध्ये सोन्याच्या आयातीवर विक्रमी 55.7 अब्ज डॉलर्सची नोंद केली. किरकोळ खरेदीदारांना किंमत कमी झाल्यामुळे भारताने आधीच्या टनेजच्या तुलनेत दुप्पट टन वजनाची खरेदी केली. 3 जानेवारी 2021 रोजी पोलिसांनी बेंगळुरूमधील एका अभियांत्रिकी विद्यार्थ्याला 2 ॲप्सच्या चौकशीच्या संदर्भात चौकशीसाठी अटक केली, ज्यावर मुस्लिम महिलांच्या प्रतिमा लिलाव करण्यासाठी पोस्ट केल्या गेल्या होत्या. 3 जानेवारी 2022 रोजी क्रेमलिनने आण्विक युद्धावरील UNSC विधान प्रकाशित केले होते. रशिया, चीन, ब्रिटन, युनायटेड स्टेट्स आणि फ्रान्स या 5 आण्विक शक्तींनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे की अण्वस्त्रांचा आणखी प्रसार आणि अणुयुद्ध टाळले पाहिजे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने नुकताच देशाचा मासिक माल निर्यात अहवाल प्रसिद्ध केला.
अहवालानुसार डिसेंबर 2021 मध्ये भारताने 37.29 अब्ज डॉलर्सच्या वस्तूंची निर्यात केली. 3 जानेवारी 2022 रोजी केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी पीएम एक्सलन्स अवॉर्ड नोंदणीसाठी वेब पोर्टल सुरू केले. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष के सिवन यांनी नुकतीच 2022च्या योजनांची घोषणा केली. त्यांनी 2021 मध्ये पूर्ण केलेल्या मोहिमांबद्दल तपशीलही दिला. गेल्या 2 महिन्यांत चीन पँगोंग सरोवराच्या उत्तर आणि दक्षिण किनाऱ्यांना जोडणारा पूल बांधत असल्याचे निदर्शनास आले आहे. 3 जानेवारी 2022 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने डिजिटल मोडमध्ये लहान मुलाच्या ऑफलाईन व्यवहारांसाठी एक फ्रेमवर्क जारी केला. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने मोहा हवामान बदल जागरूकता मोहीम आणि राष्ट्रीय छायाचित्रण स्पर्धा विकसित आणि सुरू करण्याची घोषणा केली. भारताचा मासिक उत्पादने निर्यात अहवाल नुकताच वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जारी केला आहे. नवीन बाजारपेठांमध्ये सेवा तसेच उत्पादनांच्या निर्यातीला गती देण्यासाठी भारताचे वाणिज्य मंत्रालय ब्रँड इंडिया मोहीम सुरू करण्याची योजना आखत आहे. भारत सरकार नवीन पर्यटन धोरण आणण्याचा विचार करत आहे. भारताला भेट देणाऱ्या पर्यटकांना अधिक चांगल्या सुविधा आणि सेवा देणे हे धोरणाचे उद्दिष्ट आहे. क्रिप्टोवाय एक जागतिक क्रिप्टो सुपर ॲप आणि टिकप्लॅन्ट विशेष व्यवसाय युनिटने भारताचा पहिला क्रिप्टोकरन्सी निर्देशांक IC15 लॉन्च करण्याची घोषणा केली. इलॉन मस्कची सॅटेलाइट इंटरनेट कंपनी स्टारलिंक भारतीय बाजारपेठेत अडचणीचा सामना करत आहे. स्टारलिंकचे भारत प्रमुख संजय भार्गव यांनी ही कंपनी सोडण्याची घोषणा केली. अटाकामा लार्ज मिलीमीटर सबमिलीमीटर ॲरे (ALM) वापरून शास्त्रज्ञांनी प्रथमच एक नवजात तारा आणि त्याच्या सभोवतालच्या कोशाचा शोध घेतला आहे. श्रीलंकेच्या मंत्रिमंडळाने त्रिंकोमाली ऑइल टँक फार्म संयुक्तपणे विकसित करण्यासाठी ऊर्जा मंत्र्यांनी जाहीर केलेल्या भारतासोबतच्या नवीन कराराला मान्यता दिली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने अलीकडेच OMISURE ला मान्यता दिली आहे. ओमिस एक RT-PCR किट आहे. ही ओमिक्रॉन एक कोविड-19 चे प्रकार शोधण्यासाठी वापरले जाते. 4 जानेवारी 2022 रोजी टॅटूशाई आणि कायम मेकअपवर युरोपियन युनियनची बंदी लागू झाली. रिझर्व्ह बँकेने अलीकडेच बॉन्ड हाऊससाठी प्राथमिक डीलर्स नावाची नवीन विशेष विंडो उपलब्ध करून दिली आहे. खिडकी अलिक्विड सिक्युरिटीजची देवाणघेवाण करण्यास परवानगी देते. इलिक्विड सिक्युरिटीज म्हणजे अशा सिक्युरिटीज ज्या सहज किंवा थेट विकल्या जाऊ शकत नाहीत. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी (IEA) च्या नवीन अभ्यासानुसार भारत 2026 पर्यंत जगातील 30 या क्रमांकाची इथेनॉल बाजारपेठ बनण्याच्या मार्गावर आहे. पंजाब सरकारने 6 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील त्रुटींच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय पथकाची स्थापना केली. पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेतील उल्लंघनानंतर गृह मंत्रालयाने गंभीर सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या त्रुटींची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. भारतीय रेल्वेच्या एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार मिशन जीवन रक्षा अंतर्गत RPFच्या जवानांनी गेल्या 4 वर्षांत रेल्वे स्थानकांवर धावणाऱ्या ट्रेनच्या चाकांपासून 1650 लोकांचे प्राण वाचवले आहेत. भारत सरकारने आझादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून वीरगाथा प्रकल्प सुरू केला, ज्या अंतर्गत भारताच्या स्वातंत्र्याच्या 75व्या वर्षाच्या निमित्ताने सरकार अनेक कार्यक्रम सादर करत आहे. आशियाई वॉटरबर्ड सेन्सस (AWC) ही आंतरराष्ट्रीय जलपक्षी गणनेचा अविभाज्य भाग आहे. आंतरराष्ट्रीय जनगणना 143 देशांमध्ये आयोजित केली जाते. भारत कौशल्य स्पर्धा राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळ (NSDC) द्वारे आयोजित केली जाते. हे 2 वर्षांतून एकदा आयोजित केले जाते. 6 जानेवारी 2021 रोजी केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि पृथ्वी विज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी हैदराबादमध्ये पहिल्या ओपन रॉक म्युझियम चे उद्घाटन केले.
जम्मू आणि काश्मीर प्रशासनाने गुलमर्गमधील 1000 कनाल आणि सोनमर्ग भागातील 354 कनल जमीन सामरिक क्षेत्र म्हणून घोषित करण्यास मान्यता दिली. अनाथांची आई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांचे वयाच्या 73व्या वर्षी निधन झाले. जम्मू आणि काश्मीर पोलीस दल हे भारतातील पहिले पोलीस दल बनणार आहे, ज्याकडे आधुनिक अमेरिकन शस्त्रे आहेत. भारताचे परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि इंडोनेशियाचे परराष्ट्र मंत्री रेत्नो मार्सुडी यांनी अलीकडेच आचे आणि अंदमान निकोबार बेट कनेक्टिव्हिटीसह मुद्द्यांवर चर्चा केली. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी 2020 सालच्या तिसऱ्या राष्ट्रीय जल पुरस्कार विजेत्यांची घोषणा केली आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय NSO च्या पहिल्या आगाऊ अंदाजानुसार आर्थिक वर्ष 2021 ते 22 मध्ये भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन GDP 9.2% वाढण्याचा अंदाज आहे. केंद्र सरकारने 5 जानेवारी रोजी भारतात चित्ता दत्तक घेण्यासाठी कृती योजना जाहीर केली. 7 जानेवारी 2022 रोजी परराष्ट्र मंत्रालय आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस TCS यांनी पासपोर्ट सेवा कार्यक्रमाच्या PSPV 2.0 दुसऱ्या टप्प्यासाठी करारावर स्वाक्षरी केली. 8 जानेवारी 2022 रोजी नोबेल शांतता पारितोषिक विजेते अँग्लिकन आर्चबिशप डेसमंड टुटू यांच्या पार्थिवाचे केप टाउनमध्ये जलविहार करण्यात आले. मुलांच्या अस्थमावरील नवीन अभ्यासानुसार मुंबई ते लॉस एंजेलिस पर्यंत लहान मुलांमध्ये दम्याचे सुमारे 2 दशलक्ष नवीन प्रकरणे वाहतूक संबंधित वायू प्रदूषकांमुळे होतात. फ्रान्स सरकारने नुकतेच हेल्थ पास विधेयक मंजूर केले. पास हा एक कठोर कोविड-19 लस पास आहे. डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटरनल ट्रेड DPIIT 10 ते 16 जानेवारी 2022 दरम्यान स्टार्ट अप इंडिया इनोव्हेशन वीक आयोजित करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 डिसेंबर 2022 रोजी सांगितले की या वर्षापासून डिसेंबर 26 हा मुघलांनी 10व्या शीख गुरु गोविंद सिंग यांच्या 4 पुत्रांना फाशी दिल्याच्या सन्मानार्थ वीर बाल दिवस म्हणून साजरा केला जाईल. शीख धर्मगुरूंच्या जयंतीनिमित्त मोदींनी ही घोषणा केली. कुपोषणावर आसाम मिशन 2020 मध्ये 6 महिने ते 5 वर्षे वयोगटातील मुलांमधील कुपोषण निर्मूलनासाठी सुरू करण्यात आले. प्रोजेक्ट परवरिश या नावाने ते सुरू करण्यात आले. उर्जित पटेल यांनी RBI रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे 24वे गव्हर्नर म्हणून काम केले. त्यांची नुकतीच एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली. उर्जित पटेल यांचा जन्म केनियात झाला. 2018 मध्ये त्यांनी RBI गव्हर्नर पदाचा राजीनामा दिला. डिसेंबर 2021 मध्ये केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाने CPWD भारतातील सार्वत्रिक सुलभता 2021 साठी सुसंवाद मार्गदर्शक तत्त्वे आणि मानके जारी केली. 9 जानेवारी 2022 रोजी अभूतपूर्व बर्फवृष्टी आणि पर्यटकांच्या गर्दीमुळे पाकिस्तानच्या लोकप्रिय हिल स्टेशन मुरीमध्ये मृतांची संख्या 23 वर पोहोचली. जागतिक बँकेच्या श्रीलंका डेव्हलपमेंट अपडेट SLDU नुसार श्रीलंकेला नोकरी आणि कमाईचे नुकसान, अंधान्याची उच्च चलनवाढ आणि देशातील घसरत चाललेले वित्त यामुळे तीव्र आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अन्न संबंधित जीवनावश्यक वस्तूंचा अखंड पुरवठा राखण्यासाठी केंद्रीय अन्न प्रक्रिया मंत्रालयाने एक समर्पित तक्रार कक्ष तयार केला आहे. सायप्रस विद्यापीठातील जैविक विज्ञानाचे प्राध्यापक लिओनोडियोस कोस्ट्रिकिस यांच्या म्हणण्यानुसार डेल्टा आणि ओमिक्रॉन एकत्रित करणारा कोविड-19 चा एक प्रकार सायप्रसमध्ये आढळून आला. 9 जानेवारी 2022 रोजी 14 वर्षीय भरत सुब्रमण्यम भारताचा 73वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनला. गंगासागर मेळा 10 जानेवारी 2022 रोजी पश्चिम बंगालच्या गंगासागर बेटावर सुरू झाला. 16 जानेवारी 2022 पर्यंत सुरू राहणार आहे. भारताने इंच विशाखापट्टणम येथून ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राची प्रगत समुद्र ते समुद्रात यशस्वी चाचणी केली. डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन DRDOने सांगितले की
क्षेपणास्त्राने नेमून दिलेल्या लक्ष्य जहाजावर अचूक मारा केला. काँग्रेसचे माजी नेते अरविंद खन्ना आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते गुरदीप सिंग घोषा यांनी नवी दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश केला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी चंदीगड विद्यापीठातील कल्पना चावला संशोधन अंतराळ विज्ञान आणि तंत्रज्ञान केंद्र KCCRSST चे उद्घाटन केले. 11 जानेवारी 2022 रोजी भारत आणि कोरिया यांच्यात द्विपक्षीय व्यापार चर्चा झाली. या चर्चेत गैर-शुल्क अडथळे, बाजारपेठेतील प्रवेश समस्या, भारतीय निर्यातदारांना भेडसावणारी व्यापार तूट यावर लक्ष केंद्रित केले गेले. 10 जानेवारी 2022 रोजी अमेरिका आणि रशियन अधिकाऱ्यांची जिनिव्हा येथे बैठक झाली. युक्रेनमधील तणावासह अनेक मुद्द्यांवर ते चर्चा करणार आहेत. भारत सरकारने अलीकडेच LIC लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन मध्ये 20% थेट विदेशी गुंतवणुकीला FDI परवानगी देण्याचा निर्णय घेतला. भारत सरकार लसीचा तिसरा डोस देणार आहे. या तिसऱ्या डोसला सावधिक डोस किंवा बूस्टर डोस असे नाव देण्यात आले आहे. तुर्कमेनिस्तानचे राष्ट्राध्यक्ष गुरबांगुली बर्डीमुखमेदोव्ह यांनी अलीकडेच अधिकाऱ्यांना देशातील गेटवे टू हेल्थ विझवण्याची पद्धत शोधण्याचे आदेश दिले. अलीकडेच अमेरिकेतील मेरीलँड रुग्णालयात डॉक्टरांनी एका रुग्णाचा जीव वाचवण्याच्या शेवटच्या प्रयत्नात डुकराचे हृदय प्रत्यारोपित केले. मेडिकलच्या इतिहासात पहिल्यांदाच असे झाले. सरकारने 10 जानेवारी 2022 रोजी दिल्ली, इंदूर, मद्रास आणि मंडी येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थांमध्ये नवीन संचालकांची नियुक्ती केली. नवीन संचालकांची नावे प्राध्यापक रंगन बॅनर्जी यांची IIT दिल्लीचे पुढील संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त 25व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुद्दुचेरी येथे करण्यात आले. माया अंजेलो ही अमेरिकेच्या नाण्यावर दिसणारी पहिली कृष्णवर्णीय महिला ठरली आहे. अमेरिकन वुमन क्वार्टर्स प्रोग्रामचा एक भाग म्हणून US मिंटने हे नाणे आणले होते. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने नुकताच ग्लोबल रिस्क रिपोर्ट 2022 जारी केला. सायबर सुरक्षा, साथीचा रोग, हवामान बदल आणि अवकाशातील प्रगती हे जागतिक अर्थव्यवस्थेसाठी उदयोन्मुख धोके आहेत. जागतिक बँकेचा ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट्स अहवाल 11 जानेवारी 2022 रोजी प्रसिद्ध झाला. हेनली पासपोर्ट इंडेक्स 2022 नुकताच प्रसिद्ध झाला. नवीनतम आवृत्ती शीर्षक रँकिंग देश, जपान आणि सिंगापूरसाठी प्रवास स्वातंत्र्याची रेकॉर्ड ब्रेकिंग पातळी दर्शवते. भारत आणि दक्षिण कोरियाने 2030 पर्यंत $50 अब्ज चे द्विपक्षीय व्यापाराचे लक्ष्य गाठले आहे. 2018 मध्ये झालेल्या शिखर परिषदेदरम्यान हे लक्ष्य निश्चित करण्यात आले होते. व्होडाफोनने अलीकडेच जाहीर केले की तिच्या बोर्ड सदस्यांनी समायोजित एकूण महसूल देय रकमेला इक्विटीमध्ये रूपांतरित करण्याची परवानगी दिली आहे. यामुळे आता व्होडाफोन कंपनीमध्ये भारत सरकारचा 35.8% हिस्सा असेल. 11 जानेवारी 2022 रोजी डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनच्या चाचणीने ब्रह्मोस प्रगत व्हेरियंट उडाला. हे ब्राह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राचे समुद्र प्रकार आहे. 2 महिन्यांपेक्षा कमी कालावधीत ओमिक्रॉनचे 3 उपवंश सापडले आहेत. ओमिक्रॉन हे कोविड-19 उत्परिवर्ती प्रकार आहे. जागतिक व्यापार संघटनेने अलीकडेच विकसनशील देश टॅग प्रदान केला आहे. अनेक देशांनी हे मान्य केले नाही. सुप्रीम कोर्टाने देशातील उच्च न्यायालयांना 3 महिन्यांत त्यांच्या राज्यांमध्ये असुरक्षित साक्षीदार बयान केंद्र (VWDC) योजना तयार करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळाचा अंदाज देण्याचे निर्देश दिले आहेत. डॉक्टर एस सोमनाथ हे इस्रोचे नवे अध्यक्ष होणार आहेत. ते के सिवन यांच्यानंतर उत्तराधिकारी आहेत. कोचीनमधील कुंबलांगी गाव भारतातील पहिली सॅनिटरी नॅपकिन मुक्त पंचायत होण्यासाठी सज्ज झाले आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने बँकिंग लोकपाल तक्रारींमध्ये वाढ दर्शवणारा 2020 ते 21 वर्षासाठी लोकपाल योजनांचा वार्षिक अहवाल जारी केला. 12 जानेवारी 2022 रोजी युनायटेड स्टेट्स
यूएस मधील कामगार विभागाने नोंदवले की डिसेंबर 2021 मध्ये ग्राहकांच्या किमती 12 महिन्यांपूर्वीच्या म्हणजेच डिसेंबर 2020 च्या तुलनेत 7% पर्यंत वाढल्या. 13 जानेवारी 2022 रोजी यूके सरकारने भारतासोबत मुक्त व्यापार करार (FTA) वाटाघाटी सुरू करण्याची घोषणा केली. HS2 पुरातत्वशास्त्रज्ञांनी अलीकडेच दक्षिण नॉर्थम्प्टनशायरमधील एका गावाजवळ एक श्रीमंत रोमन व्यापारी वसाहत उघडकीस आणली. द्विपक्षीय कराराचा एक भाग म्हणून भारताने अमेरिकेतून डुकराचे मांस आणि डुकराचे मांस उत्पादने आयात करण्यास परवानगी दिली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने ICMR कोविड-19 च्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर उद्देशीय चाचणी धोरण वर नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाद्वारे जल शुद्धीकरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता AI चालित स्टार्ट-अप लॉन्च केले. पंतप्रधान मोदींच्या हस्ते तामिळनाडूमध्ये 11 नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन झाले. पंतप्रधान सुरक्षा त्रुटी (SC) ने इतर सदस्यांसह चौकशी समितीचे प्रमुख म्हणून माजी SC न्यायाधीश इंदू मल्होत्रा यांची नियुक्ती केली. नीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशनने MATL स्पेस चॅलेंज 2021 चे निकाल यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर आणि तरुण नवकल्पकांच्या जबरदस्त सहभागानंतर जाहीर केले आहेत. 2022 च्या पहिल्या तिमाहीसाठी हेन्ली पासपोर्ट निर्देशांक भारताचा पासपोर्ट आता हेन्ली पासपोर्ट निर्देशांकात 83व्या स्थानावर आहे. 2021 मध्ये 90व्या क्रमांकावरून 7 स्थानांनी वर चढत आहे. 13 जानेवारी 2022 रोजी पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2021 जारी केला. 2021 मध्ये भारतातील एकूण वन आणि वृक्षाच्छादित क्षेत्र 80.9 दशलक्ष हेक्टर आहे. हे देशाच्या भौगोलिक क्षेत्राच्या 24.60% अधिक आहे. DBTBIRAC समर्थित स्टार्ट-अप सिनक्सेल आणि NIRAMAI यांना जागतिक बँक गट आणि ग्राहक तंत्रज्ञान संघटनेचे ग्लोबल वुमेन्स हेल्थटेक पुरस्कार मिळाले आहेत. केरला लीडर्स अवॉर्डचे विजेते म्हणून नाव देण्यात आले आहे आणि मेगालार्ज बिझनेस श्रेणी अंतर्गत सस्टेनेबिलिटी फ्रंटरनर्स कंपनी म्हणून उदयास आली आहे. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो ने गगनयान मानवी अंतराळ कार्यक्रमासाठी क्रायोजेनिक इंजिनच्या पात्रता चाचण्या यशस्वीपणे घेतल्या आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो ने गगनयान मानवी अंतराळ कार्यक्रमासाठी क्रायोजेनिक इंजिनच्या पात्रता चाचण्या यशस्वीपणे घेतल्या आहेत. भारतीय समूह अदानी समूह कोरियन पोलाद कंपनी पोस्कोसोबत मुंद्रा, गुजरात येथे $5 अब्ज अंदाजे रु. 37,000 कोटी नियोजित गुंतवणुकीसह एकात्मिक पोलाद मिल विकसित आणि स्थापन करण्यासाठी हातमिळवणी करणार आहे. देशभरातील विद्यापीठे आणि शिक्षण संस्थांसाठी नुकत्याच जाहीर झालेल्या इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन ISTE पुरस्कारांमध्ये संजय घोडावत विद्यापीठाला SGU प्रतिष्ठित सामाजिक योगदानासाठी विद्यापीठ 2020 पुरस्कार मिळाला. ISTE नवी दिल्ली यांनी 28 सप्टेंबर 2021 रोजी याची घोषणा केली होती. 15 जानेवारी 2022 रोजी भारतात 74वा भारतीय सेना लष्कर दिन साजरा केला जात आहे. जम्मू आणि काश्मीरच्या प्रशासनाने अलीकडेच जम्मू आणि काश्मीर कृषी जमीन अकृषिक उद्देशांसाठी रूपांतरण नियम 2022 अधिसूचित केले आहेत. भारत आणि फिलिपिन्स जानेवारी 2022 च्या शेवटच्या आठवड्यात ब्रह्मोस किनारा आधारित सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र प्रणाली पुरवठ्यासाठी $374.90 दशलक्ष करारावर स्वाक्षरी करतील अशी अपेक्षा आहे. जानेवारी 15, 2022 रोजी लष्कर दिन साजरा करण्यासाठी खादी फॅब्रिकचा बनलेला जगातील सर्वात मोठा राष्ट्रध्वज प्रदर्शित केला जाईल. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल BARC इंडिया ला तात्काळ प्रभावाने न्यूज चॅनल रेटिंग पुन्हा सुरू करण्यास सांगितले. पर्यावरण
वन आणि हवामान बदल मंत्रालयाने अलीकडेच राज्य वन अहवाल 2021 प्रसिद्ध केला आहे. त्याला ISFR 2021 असे म्हणतात. भारत सरकार 2047 च्या योजनेला मे 2022 पर्यंत अंतिम रूप देणार आहे. सचिवांच्या सेक्टरल ग्रुपद्वारे योजना तयार केली जात आहे. म्हणजेच पंथ हे 10 वेगवेगळ्या क्षेत्रांतील आहेत. या दशकात सुरू होणारी योजना ते तयार करतील. पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडने सार्वजनिक खाजगी भागीदारी मोडमध्ये केनिया ट्रान्समिशन प्रकल्प विकसित करणे सुरू ठेवण्यासाठी आफ्रिका 50 सह संयुक्त विकास करारावर स्वाक्षरी केली. भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो ने 12 जानेवारी 2022 रोजी गगनयान कार्यक्रमासाठी क्रायोजेनिक इंजिनची पात्रता चाचणी यशस्वीपणे घेतली. पाकिस्तानने 14 जानेवारी 2022 रोजी आपले पहिले राष्ट्रीय सुरक्षा धोरण NSP लॉन्च केले. इंडियन कौन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च ICHR चे नवीन अध्यक्ष नियुक्त करण्यात आले. ICHR चे नवीन अध्यक्ष रघुवेंद्र तन्वर आहेत. इंटरनेट आणि मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाने 11 आणि 12 जानेवारी 2022 रोजी 2 दिवसीय आभासी कार्यक्रम आयोजित केला होता. IAMAI पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जानेवारी 16 हा राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून घोषित केला आहे. 20वा ढाका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 2022 मध्ये जानेवारी 15 रोजी सुरू झाला. 2021 मध्ये भारत आणि चीनमधील व्यापार सुमारे $125 अब्ज होता. चीनमधून भारताची आयात $100 अब्ज होती. सर्वाधिक आयात मागणी यंत्रसामग्रीमध्ये होती. डिसेंबर 2021 मध्ये भारतातील किरकोळ महागाई 5.59% पर्यंत वाढली आहे. गेल्या 5 महिन्यांतील हा उच्चांक आहे. दोन्ही देशांमधील आर्थिक आणि राजकीय सहकार्य बळकट करण्यासाठी चीन इराणसोबत धोरणात्मक करार अंमलात आणण्यासाठी सज्ज आहे. नागालँडच्या मोन जिल्हा प्रशासनाला नुकताच गव्हर्नन्स 2020-21 औप्यकसाठी राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. ऑक्सफॅम इंडियाच्या इनक्वालिटी किल्स अहवालानुसार 2021 मध्ये भारतातील सर्वात श्रीमंत कुटुंबांची संपत्ती विक्रमी उच्चांकावर पोहोचली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार 2021 मध्ये चीनमधील जन्मदर विक्रमी नीचांकी झाला, कारण विश्लेषक देशात अपेक्षेपेक्षा जलद वृद्धत्वाचा इशारा देत आहेत. फेडरल सरकार 85,000 अभियंत्यांना प्रशिक्षण देण्यासाठी 100 स्टार्ट-अप, MSME, RD संस्था आणि शैक्षणिकांकडून अर्ज मागवत आहे. रक्षा निवृत्ती वेतन शिक्षा निवारण पोर्टलची स्थापना संरक्षण मंत्रालयाने केली आहे. भारताची नवदीप कौर मिसेस वर्ल्ड 2022 स्पर्धेत सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय पोशाख पुरस्काराची विजेती आहे. हाऊसिंग आणि अर्बन अफेअर्स मंत्रालयाने ओपन डेटा वीक सुरू केला. हा सप्ताह 17 जानेवारी 2022 ते 21 जानेवारी 2022 दरम्यान साजरा केला जातो. भारताच्या पेंच व्याघ्र प्रकल्पातील कॉलरवाली वाघिणीचा नुकताच मृत्यू झाला. हे वयामुळे मरण पावले. मध्य प्रदेश राज्याच्या वनविभागाने अंत्यसंस्कार केले. केंद्रशासित प्रदेशातील तरुणांसाठी रोजगाराच्या संधी वाढवण्याच्या उद्देशाने सरकारने जम्मू आणि काश्मीरमध्ये विशेष जागरूकता मोहीम सुरू केली आहे. इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन ILO ने वर्ल्ड एम्प्लॉयमेंट अँड सोशल आउटलुक नावाचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. अहवालात ILO ने 2022 मध्ये 207 दशलक्ष जागतिक बेरोजगारीचा अंदाज व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 जानेवारी 2022 रोजी वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या WEF दावोस अजेंडा येथे त्यांचे स्टेट ऑफ द वर्ल्ड विशेष भाषण दिले. 17 जानेवारी 2022 रोजी दुबईमध्ये द एनिग्मा नावाचा 555.55 कॅरेटचा काळा हिरा अनावरण करण्यात आला. 17 जानेवारी 2022 रोजी वस्त्रोद्योग मंत्रालयाने 30 कोटी रुपयांच्या 20 धोरणात्मक संशोधन प्रकल्पांना विशेष फायबर आणि जिओटेक्स्टाईलच्या क्षेत्रात मंजुरी दिली. 19 जानेवारी 2022 रोजी NDRF ने 17वा स्थापना दिवस साजरा केला.
आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने अलीकडेच कोविड-19 लसीच्या स्मरणार्थ एक स्मरणीय टपाल तिकीट जारी केले. भारतीय लष्कर 12 लाख लष्करी जवानांना नवीन गणवेश पुरवणार आहे. अंटार्क्टिकाच्या वेडेल समुद्रात खोल समुद्रातील शास्त्रज्ञांना बर्फ माशांची प्रजनन वसाहत सापडली आहे. आईसफिशचे वैज्ञानिक नाव निपकटॉप्सस अन आहे. लीप हा फ्लिपकार्टचा नवीन स्टार्टअप प्रोग्राम आहे. त्याला लीप अहेड असेही म्हणतात. भारतातील स्टार्टअप्सना मदत करणे हा त्याचा उद्देश आहे. CRSच्या शास्त्रज्ञांनी भारतातील हवामान धोके आणि असुरक्षितता एटलस तयार केले आहेत. सर्वोत्कृष्ट FIFA फुटबॉल पुरस्कार FIFA फेडरेशन इंटरनॅशनल द फुटबॉल असोसिएशन द्वारे सादर केले जातात. 2017 मध्ये प्रथम पुरस्कार देण्यात आला. 1994 PC-1 हा लघुग्रह 18 जानेवारी 2022 रोजी पृथ्वीजवळून जाणार आहे. तो 1.2 दशलक्ष मैलांच्या अंतराने जाईल. 9वी महिला राष्ट्रीय आईस हॉकी चॅम्पियनशिप 2022 अधिकृतपणे सुरू झाली. 17 जानेवारी 2022 रोजी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली परिवहन महामंडळाच्या प्राथमिक इलेक्ट्रिक बसला हिरवा झेंडा दाखवला. केंद्रीय मंत्रिमंडळाने इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेडमध्ये 1500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीला मंजुरी दिली आहे. लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांची पुढील लष्कर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्याच्या प्रस्तावाला सरकारने मंजुरी दिली. ऑपरेशन सारड हवा हे सीमा सुरक्षा दलाने BSF सुरू केले आहे. ऑपरेशनचा एक भाग म्हणून पाकिस्तानी सीमेवर पाळत ठेवली जात आहे. सेबीने साठी मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केले, जे सिक्युरिटी मार्केटची माहिती देते, जे गुंतवणूकदारांसाठी उपयुक्त आहे. शास्त्रज्ञांच्या एका गटाने अलीकडेच एका नवीन ग्रहाचा शोध लावला आहे. हा ग्रह गुरूच्या आकाराचा आहे. नवा ग्रह पृथ्वीपासून 379 प्रकाशवर्षे दूर आहे. हे पृथ्वीपेक्षा 105 पट घनतेचे आहे. टॉय 2180b असे या ग्रहाचे नाव आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नुकताच डिजिटल पेमेंट इंडेक्स जारी केला आहे. निर्देशांकानुसार मार्च 2021 च्या तुलनेत सप्टेंबर 2021 मध्ये देशातील डिजिटल पेमेंटमध्ये 40% वाढ झाली आहे. जानेवारी 27 रोजी पंतप्रधान मोदी भारत मध्य आशिया शिखर परिषदेचे आयोजन करतील. 5 मध्य आशियाई राष्ट्राध्यक्ष या शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. ते कझाकिस्तान, उझबेकिस्तान, तुर्कमेनिस्तान, ताजिकिस्तान, किर्गिज प्रजासत्ताक आहेत. शिखर परिषदेबद्दल ही पहिली भारत मध्य आशिया शिखर परिषद आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे व्याघ्र प्रकल्प आणि जागतिक वारसा स्थळ आहे. उद्यानाने नुकतीच पाण्यातील पक्ष्यांची गणना केली. आझादी की अमृत महोत्सव म्हणजे स्वातंत्र्याचा सण. स्वर्णिम भारत की ओर म्हणजे सुवर्ण भारताकडे. आझादी की अमृत ते गोल्डन इंडिया हा कार्यक्रम आहे. कार्यक्रमाची सुरुवात 20 जानेवारी 2022 रोजी झाली. त्याची सुरुवात पंतप्रधान मोदींनी केली. FC महिला फुटबॉल आशियाई कप इंडिया 202 20 जानेवारी 2022 पासून मुंबई, नवी मुंबई आणि पुणे येथे होणार आहे. डिजिटल गव्हर्नमेंट मिशन इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सुरू केले. भारत आणि इस्रायलने अलीकडेच त्यांच्या 8व्या प्रशासकीय मंडळाच्या बैठकीत I4F रुंद केले. I4F हा भारत-इस्रायल औद्योगिक संशोधन आणि विकास तांत्रिक नवोपक्रम निधी आहे. निधी आता 5.5 दशलक्ष USD इतका वाढवला गेला आहे. भारतीय हवामान विभाग IMD ने 21 जानेवारी 2022 रोजी 2021 दरम्यान भारताचे हवामान अहवाल प्रकाशित केला. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI ने रोख रक्कम काढण्यासाठी व्हेरिएबल रेट रिव्हर्स रेपो ऑपरेशन्स VRRR वापरण्याऐवजी तरलता वाढवण्यासाठी 20 जानेवारी 2022 रोजी व्हेरिएबल रेट रेपो ऑपरेशन केले. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी IEA ने वार्षिक विद्युत बाजार अहवालाची 2022 च्या सुरुवातीची आवृत्ती प्रसिद्ध केली. नुकतीच पहिली ब्रिक्स 2022 शेर्पा बैठक झाली. या 2 दिवसीय बैठकीचे अध्यक्षस्थान चीनने केले.
2021 मध्ये चीनने भारताचे आभार मानले आहेत. नुकत्याच झालेल्या लॅन्सेट अभ्यासात असे म्हटले आहे की प्रतिजैविक प्रतिकार हे आता मृत्यूचे प्रमुख कारण आहे. त्याने HIV आणि मलेरियाला मागे टाकले आहे. अभ्यासात असे म्हटले आहे की 2019 मध्ये प्रतिजैविक प्रतिकारामुळे जगभरात 1.27 दशलक्षाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. केंद्रीय मंत्रिमंडळाने नुकतीच राष्ट्रीय सफाई कर्मचाऱ्यांच्या आयोगाला आणखी 3 वर्षांसाठी मुदतवाढ दिली आहे. आयोगाचा सध्याचा कार्यकाळ मार्च 2022 मध्ये संपत आहे. UN कॉन्फरन्स ऑन ट्रेड अँड डेव्हलपमेंट UNCTAD गुंतवणूक ट्रेंड मॉनिटर 19 जानेवारी 2022 रोजी प्रकाशित झाला. चीनी ऑलिम्पिक ॲपमधील सायबर सुरक्षा चिंतेमध्ये राष्ट्रीय ऑलिम्पिक समित्या NOC काही पाश्चात्य देशांतील खेळाडूंना बीजिंगमधील हिवाळी खेळांमध्ये वैयक्तिक उपकरणे घरी सोडण्याचा किंवा तात्पुरता फोन वापरण्याचा सल्ला देत आहेत. दिल्लीच्या इंडिया गेटवरील अमर जवान ज्योतीची ज्योत जानेवारी 21, 2022 रोजी प्रजासत्ताक दिनापूर्वी लगतच्या राष्ट्रीय युद्ध स्मारकाच्या ज्योतीमध्ये विलीन केली जाईल. रियासी जिल्ह्यातील जेरी वस्तीला केंद्रशासित प्रदेशातील पहिले दुग्ध गाव म्हणून नियुक्त करण्यात आले होते, ज्यात एकात्मिक दुग्ध विकास योजना IDDS अंतर्गत 57 अतिरिक्त डेअरी फार्म मंजूर करण्यात आले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील इंडिया गेटजवळ नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या होलोग्राम पुतळ्याचे अनावरण करणार आहेत. नेताजींच्या 125व्या जयंतीनिमित्त या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. त्यांची जयंती 23 जानेवारीला आहे. अरुणाचल प्रदेश सरकार अरुणाचल प्रदेश पायाभूत सुविधा वित्त प्राधिकरणाची स्थापना करणार आहे. सुवर्ण महोत्सवी सोहळ्यात मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला. 20 जानेवारी 2022 रोजी युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिल UNSC चे सदस्य आभासी वास्तविकता VR तंत्रज्ञानाच्या मदतीने कोलंबियाला व्हर्च्युअल फील्ड ट्रिपवर गेले. पूर्व लडाखमध्ये भारत आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या तणावादरम्यान चीन पँगॉंग त्सोवर आणखी एक पूल बांधत आहे. सॅटेलाइट इमेजमध्ये नवीन पुलाचे बांधकाम दिसून आले. पंचायती राज मंत्रालयाने नुकतेच ग्रामीण क्षेत्र विकास आराखडा तयार करणे आणि अंमलबजावणीमध्ये सुधारणा केली आहे. ग्रामीण समृद्धी वाढवण्यासाठी योजनेत सुधारणा करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अलीकडेच मॉरिशसमध्ये प्रकल्पांची मालिका सुरू केली. या प्रकल्पांच्या अंमलबजावणीसाठी भारताने शेजारी देशाला मदत करायची आहे. एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक AIIB बहुतेक उदयोन्मुख आशियाला सेवा देण्यासाठी डेटा केंद्रांच्या विकासासाठी $150 दशलक्ष गुंतवणूक करणार आहे. 20 जानेवारी 2022 रोजी रशियन केंद्रीय बँकेने क्रिप्टोकरन्सी क्रॅक करण्याचा प्रस्ताव दिला. राष्ट्रीय बालिका दिन NGCD भारतात जानेवारी 24 रोजी साजरा केला जातो. जागतिक शांतता आणि शाश्वत विकासाला चालना देण्यासाठी शिक्षणाच्या भूमिकेच्या स्मरणार्थ दरवर्षी जानेवारी 24 रोजी जग आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन पाळते. 23 जानेवारी 2022 रोजी भारताने नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 125वी जयंती साजरी केली. त्यांची जयंती पराक्रम दिवस किंवा शौर्य दिन म्हणूनही ओळखली जाते. हा दिवस 2021 मध्ये घोषित करण्यात आला. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी जम्मू आणि काश्मीरमधील 20 जिल्ह्यांसाठी भारतातील पहिला जिल्हा सुशासन निर्देशांक जारी केला आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था एम्स द्वारे अलीकडेच कोविड-19 ग्रस्त मुलांवर एक अभ्यास केला गेला. ऑस्ट्रेलियाचा ऑनलाईन सुरक्षा कायदा 23 जानेवारी 2022 पासून लागू झाला आहे. हा कायदा जुलै 2021 मध्ये मंजूर झाला. प्रजासत्ताक दिनाच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 जानेवारी 2022 रोजी कोविड-19 साथीच्या आजारादरम्यान पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार PMRBP पुरस्कार विजेत्यांशी आभासी संवाद साधला. जिनोम कन्सोर्टियम INSSCOG ने अलीकडेच जाहीर केले की ओमायक्रॉन भारतात समुदाय प्रसारण टप्प्यावर आहे.
नीती आयोगाने RBIच्या कर्ज दिशानिर्देशांच्या प्राधान्य क्षेत्रात इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्याचे सुचवले आहे. किरिबाटी हे जगातील सर्वात वेगळ्या बेटांपैकी एक आहे. हे पॅसिफिक महासागरात उत्तर अमेरिकेपासून 4800 किलोमीटर अंतरावर आहे. आतापर्यंत किरिबातीमध्ये फक्त 2 कोविड-19 प्रकरणे नोंदली गेली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आझादी के अमृत महोत्सव से स्वर्णिम भारत की ओर कार्यक्रमाचे उद्घाटन केले. फेसबुकची मूळ कंपनी मेटा यांच्या मते 2022च्या मध्यापर्यंत त्यांचा नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता सुपर कॉम्प्युटर जगभरातील सर्वात वेगवान असेल. केंद्र सरकारने नुकतीच कर्नाटकातील गंजीमुक्त मनागलुरू येथे प्लास्टिक पार्क बांधण्यास मंजुरी दिली आहे. 62.77 कोटी रुपये खर्चून हे उद्यान तयार करण्यात येणार आहे. जागतिक बँकेने अलीकडेच पश्चिम बंगाल सरकारसाठी 1000 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले आहे. कर्जाची रक्कम राज्य सरकारच्या 400 कार्यक्रमांच्या अंमलबजावणीसाठी वापरली जाणार आहे. भारत सरकार कृषी क्षेत्रात ड्रोनच्या वापराला प्रोत्साहन देणार आहे. यासाठी कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने SMAM मार्गदर्शक तत्वांमध्ये सुधारणा केली आहे. आसाम सरकारने 24 जानेवारी 2022 रोजी रतन टाटा यांना आसाम वैभव हा सर्वोच्च नागरी पुरस्कार प्रदान केला. इलेक्ट्रॉनिक्स आणि IT मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या कॉमन सर्व्हिस सेंटरने नुकतेच योगता मोबाईल ॲप्लिकेशन लॉन्च केले. स्पाइस बोर्ड ऑफ इंडियाने नुकतेच स्पाइस एक्सचेंज पोर्टल लॉन्च केले. हे पोर्टल भारतीय मसाला निर्यातदार आणि जगभरातील खरेदीदार यांच्यात एक बैठक बिंदू म्हणून काम करेल. ऑस्ट्रेलिया सरकारने मूळ ध्वजाचा कॉपीराइट विकत घेतला आहे, जेणेकरून ओळख चिन्ह कोण वापरू शकेल यावरून होणाऱ्या भांडणांपासून मुक्त व्हावे. प्रख्यात चित्रकार वसीम कपूर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले, असे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले. कपूर 71 वर्षांचे होते. 26 जानेवारी 2021 रोजी राष्ट्राने आपला 73वा प्रजासत्ताक दिन साजरा केला. आंतरराष्ट्रीय सीमाशुल्क दिन ICD दरवर्षी जानेवारी 26 रोजी साजरा केला जातो. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने अलीकडेच इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रासाठी 5 वर्षांचा रोड मॅप जारी केला आहे. मंत्रालयाने 2026 पर्यंत $300 बिलियन शाश्वत इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन आणि निर्यात नावाचे विजन डॉक्युमेंट देखील जारी केले. 25 जानेवारी 2022 रोजी सरकारने मानवी केसांच्या निर्यातीवर निर्बंध लादले. भारतातून होणाऱ्या उत्पादनांच्या कथित तस्करीला आळा घालण्याच्या उद्देशाने ही बंदी घालण्यात आली होती. जानेवारी 25, 2022 रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया RBI ने घोषणा केली की सरकारने पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी PMC बँकेचे युनिटी स्मॉल फायनान्स बँक SFB सह विलीनीकरणासाठी मसुदा योजना अधिसूचित केली आहे. सुदानच्या सुरक्षा दलांनी नुकतेच 3 आंदोलकांना ठार केले. यामुळे सुदानमधील अशांतता पुन्हा पेटली आहे. जानेवारी 2022च्या सुरुवातीला पंतप्रधान अब्दुल्ला हमडोक यांनी राजीनामा दिला. सुमारे 2 महिन्यांच्या विरोधानंतर सर्बिया सरकारने रिओ टिंटोला लिथियम खाणकामाचे परवाने रद्द केले. रिओ टिंटो ही अँग्लो-ऑस्ट्रेलियन बहुराष्ट्रीय खाण संस्था आहे. भारतात AK-203 असॉल्ट रायफल तयार करण्याच्या मोठ्या कराराचा एक भाग म्हणून सशस्त्र दलांना रशियाकडून 70,000 रायफल्सची पहिली तुकडी मिळाली. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी IMF ने 25 जानेवारी 2022 रोजी जागतिक आर्थिक दृष्टिकोन प्रसिद्ध केला. 25 जानेवारी 2022 रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सुरक्षा दलाच्या जवानांसाठी 384 शौर्य पुरस्कार आणि इतर लष्करी सन्मान मंजूर केले. जानेवारी 27 रोजी होलोकॉस्ट बळींच्या स्मरणार्थ आंतरराष्ट्रीय स्मरण दिन आंतरराष्ट्रीय होलोकॉस्ट स्मरण दिन पाळला जातो. चंदीगड विद्यापीठात राजनाथ सिंह यांनी कल्पना चावला सेंटर फॉर रिसर्चचे उद्घाटन केले. डॉक्टर S. सोमनाथ, एक अनुभवी रॉकेट शास्त्रज्ञ, यांची भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोचे पुढील अध्यक्ष आणि अंतराळ सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
चीनच्या चांगई 5 लँडरने चंद्राच्या पृष्ठभागावर पाण्याचा पहिला पुरावा शोधला आहे. आंध्र प्रदेशच्या जगन मोहन रेड्डी सरकारने अलीकडेच 13 नवीन जिल्हे निर्माण केले आहेत. प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग DARPG जम्मू आणि काश्मीर सरकारशी प्रशासकीय सुधारणांसाठी सहकार्य करणार आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने अलीकडेच एल साल्वाडोरला बिटकॉईनची कायदेशीर स्थिती काढून टाकण्यास सांगितले. 26 जानेवारी 2022 रोजी नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने मोक किमान सुरक्षा आणि गुणवत्ता आवश्यकता सुनिश्चित करण्यासाठी ड्रोन प्रमाणन योजना अधिसूचित केली, कारण यामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल. CSIR सेंट्रल ड्रग रिसर्च इन्स्टिट्यूट च्या शास्त्रज्ञांनी ओम नावाचे स्वदेशी RT-PCR किट विकसित केले आहे. या किटचा वापर ओमिक्रॉन प्रकाराची चाचणी करण्यासाठी केला जाईल. चीन सरकारच्या आकडेवारीनुसार चीनकडून आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि आत्मनिर्भरतेवर भर देण्याच्या भारताच्या उपाययोजना असूनही 2021 मध्ये भारताचा चीनसोबतचा द्विपक्षीय व्यापार 43.3% वाढला आहे. केरळमध्ये डिजिटल युनिव्हर्सिटी केरळ DUK द्वारे थ्रिसूरमधील सेंटर फॉर मटेरियल फॉर इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी स्मेट सोबत 86.41 कोटी रुपयांमध्ये ग्राफीनसाठी भारतातील पहिले इनोव्हेशन सेंटर उभारले जाईल. भारतातील किशोर केंद्रित फिनटेक स्टार्टअप पेन्सिल्टनने नुकतेच पेन्सिल कार्ड हे डेबिट कार्ड लॉन्च केले आहे, जे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड मानकांशी सुसंगत आहे. ट्रान्सकॉर्पच्या भागीदारीत हे लॉन्च करण्यात आले आहे. इंटरनेट क्षेत्रातील प्रमुख गुगल टेलिकॉम कंपनी भारती एअरटेलमध्ये $1 अब्ज गुंतवणूक करणार आहे. ब्रह्मोस सुपरसोनिक अँटी-शिप क्रूझ क्षेपणास्त्रांच्या विक्रीसाठी भारत फिलिपिन्सने $375 दशलक्ष करार केला. नौदलाने पोर्ट ब्लेअरमध्ये स्वदेशी बनावटीची 2 प्रगत हलकी हेलिकॉप्टर ALHD-4UVMK-3 समाविष्ट केली. नेपाळच्या सेंट्रल ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्सनुसार गेल्या 10 वर्षांत नेपाळची लोकसंख्या 10.18% वाढून 2,91,92,480 वर पोहोचली आहे. पश्चिम बंगालमधील गुरु नानक इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेसच्या संशोधकांनी तोंडाच्या कर्करोगाचा शोध घेण्यासाठी एक नवीन पद्धत तयार केली आहे. भारताची इलेक्ट्रॉनिक वस्तूंची निर्यात डिसेंबर 2021 मध्ये $1.67 अब्ज पर्यंत पोहोचली. डिसेंबर 2020 मध्ये $1.25 अब्ज निर्यातीच्या तुलनेत त्यात 33.99% वाढ नोंदवली गेली. 27 जानेवारी 2022 रोजी केंद्र सरकारने एअर इंडियामधील आपले शेअर्स टाटा सन्सच्या उपकंपनी टॅलेसकडे हस्तांतरित केले. शेअर्स व्यतिरिक्त मुख्य तथ्ये त्याचे नियंत्रण आणि व्यवस्थापन टॅलेसकडे हस्तांतरित करण्यात आले. लोकसभा सचिवालयाने 27 जानेवारी 2022 रोजी डिजिटल संसद नावाचे नवीन ॲप लॉन्च केले. HDFC बँकेला ग्लोबल प्रायव्हेट बँकिंग अवॉर्ड्स 2021 मध्ये भारतातील सर्वोत्कृष्ट खाजगी बँक म्हणून निवडण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या मिरवणुकीत 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करणारी 21 झांकी होती. मिशन अमानत भारतीय रेल्वेने प्रवाशांना त्यांच्या गहाळ झालेल्या मालमत्तेचा मागोवा घेण्यासाठी मदत करण्यासाठी सुरू केले आहे. 28 जानेवारी 2022 रोजी ऑस्ट्रेलियाने हवामान उद्ध्वस्त झालेल्या ग्रेट बॅरियर रीफचे संरक्षण करण्यासाठी एक नवीन योजना सुरू केली. 28 जानेवारी 2022 रोजी दिवंगत भारतीय शास्त्रीय गायक पंडित जसराज यांच्या 92व्या जयंतीनिमित्त पंडित जसराज कल्चरल फाउंडेशन सुरू करण्यात आले. भारतातील औषध नियामकाने COVID-19 आणि कोव्हॅक्सिन लसींना सशर्त बाजार मान्यता दिली आहे. याचा अर्थ खाजगी रुग्णालये लसींचे व्यवस्थापन करतील. फोन कंट्रोलर्स ऑर्गनायझेशनने अलीकडेच भारताची कोड डिरेक्टरी 2020 ते 21 ही प्रमुख प्रकाशने प्रकाशित केली. मूरच्या कायद्याची स्केलिंग मर्यादा साध्य करण्यासाठी सर्किटमध्ये एकल रेणू एकत्रित करण्याचे 50 वर्ष जुने ध्येय लक्षात घेऊन
रोसवेल बायोटेक्नॉलॉजीजने पहिली आण्विक इलेक्ट्रॉनिक्स चिप विकसित केली आहे. केंद्रीय कृषी मंत्र्यांनी नुकतेच उन्हाळी मोहिमेसाठी कृषी विषयावरील 4थ्या राष्ट्रीय परिषदेला संबोधित केले. कचरा व्यवस्थापनात नाविन्य वाढवण्यासाठी स्वच्छता स्टार्ट अप आव्हान सुरू करण्यात आले. हे एजन्सी फ्रँचाइझ डेव्हलपमेंट AFD आणि उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभाग DPIIT द्वारे लॉन्च केले गेले. जगातील सर्वात मोठे वाळवंट असलेल्या सहारा वाळवंटात नुकतीच बर्फवृष्टी झाली. चीनमध्ये 2022 च्या हिवाळी ऑलिम्पिकसाठी कृत्रिम बर्फाचे तुकडे तयार केले जात आहेत. फार्मास्युटिकल उद्योगाला नवनवीन आणि संशोधनासाठी मदत करण्यासाठी रसायन मंत्रालयाने नुकतेच NIPER पोर्टल सुरू केले. भारतातील पहिले जिओलॉजिकल पार्क मध्य प्रदेशातील जबलपूर येथील लमेटा येथे बांधले जाणार आहे. 27 जानेवारी 2022 रोजी पहिली मालगाडी मणिपूरच्या राणीगैडिनलिव्ह स्टेशनवर पोहोचली. 75 वर्षांनंतर मणिपूरमध्ये दाखल होणारी ही पहिली मालवाहतूक ट्रेन आहे. डेथ पेनल्टी इन इंडिया अहवालानुसार 2021 च्या अखेरीस फाशीच्या शिक्षेवर असलेल्या कैद्यांची संख्या 488 होती. ही संख्या 17 वर्षांत सर्वाधिक होती. भारत सरकारने नुकतेच रूपांतरण ऑपरेशन केले. त्याला स्विच ऑपरेशन देखील म्हणतात. ऑपरेशन अंतर्गत सरकारने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून रोखे परत विकत घेतले. शिओमारा कॅस्ट्रो यांनी होंडुरासच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली. होंडुरास हा मध्य अमेरिकन देश आहे. उत्तर कोरियाने 30 जानेवारी 2022 रोजी त्याचे HWASONG-12 इंटरमिडिएट रेंज बॅलिस्टिक क्षेपणास्त्र सोडले. 28 जानेवारी 2022 रोजी केंद्र सरकारने 12 राज्यांमधील सुमारे 150 गावांचे उत्कृष्ट गाव मध्ये रूपांतर करण्याचा निर्णय जाहीर केला. या व्हिडिओची जर PDF हवी असेल तर कमेंट करा. लवकरच तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये टेलिग्राम चॅनेलची लिंक दिली जाईल. तेथे तुम्हाला फ्री मध्ये PDF भेटेल. जर तुम्हाला पुढील व्हिडिओ कोणत्या विषयावर पाहिजे असेल तर कमेंट करा. आम्ही त्या विषयासंदर्भात नक्कीच व्हिडिओ करू. अशा नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा व जास्तीत जास्त इतरांना शेअर करा. धन्यवाद. पुन्हा लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये.